नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। आनंदाची बातमी म्हणजे अशी, जर तुमच्याकडे 1 एकर 2 एकर कोरडवाहू वावर असेल म्हणजे शेत असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विहीर पाहिजे असेल, तर केंद्र सरकार जे विहीर आहे तुमच्या शेतामध्ये विहीरीसाठी 100% अनुदान देणार आहे। पण ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहेत, काही अटी आहेत, काही नियम आहेत, त्या अटी कोणत्या आणि ते नियम कोणते, या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्याच कामाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे, ठीक आहे। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर योजना जी आहे ती सुरू केलेली आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 100% अनुदान देण्यात येत आहे। ही योजना जी आहे ती विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी योजना काढण्यात आलेली आहे। अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही जी आहे लागू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळते। त्याच्यामध्ये नवीन विहीर बांधकाम, जुनी विहीर दुरुस्ती, सिंचनासाठी आवश्यक उपकरणे, सोलर पंप, ठिबक व तुषार सिंचन या सर्व गोष्टीसाठी जी आहे आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना तसेच वनपट्टा धारक शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते। लक्षात ठेवा, महिला शेतकऱ्यांना किंवा वनपट्टा धारक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये दिले जाते। या योजनेसाठी पात्रता काय आहेत आणि अटी कोणत्या त्या बघा। शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असावा आणि त्याला जातीचे प्रमाणपत्र असणे अति आवश्यक आहे। शेतकऱ्यांकडे किमान 0.40 हेक्टर इतकी तरी जमीन कोरडवाहू जमीन असावी। त्याआधी कोणत्याही सिंचन शासकीय योजनेमधून सिंचन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा। आधार कार्ड आणि स्वतःच्या नावावरचे बँक खाते असणे अति आवश्यक आहे। आपल्याला या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन मध्ये ते बघा। मी तुम्हाला सांगणार आहे आता प्रोसेस कशी आहे ते बघा। या विहीर योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला अर्ज करता येतो। यासाठी आपल्याला जी लिंक आहे तुम्हाला खाली दिसत आहे महाडीबीटीची लिंक, ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे, ठीक आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या पेजवरती जाऊन जाल आणि येथे अर्ज भरताना जे कागदपत्र आहे ते अपलोड करावी। अर्ज केल्यानंतर जे ऑनलाईन अर्जाची प्रत राहते ती पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात ती तुम्हाला सादर करायची आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील कृषी विभाग किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना संपर्क साधायचा आहे। ही जी योजना आहे सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात, काही निवडक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे। यासाठी जर तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे की नाही आहे, ती योजना जी आहे तुम्हाला कुठे माहीत पडेल, कृषी सहाय्यक विभागामध्ये म्हणजे पंचायत समितीमध्ये तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे की नाही आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सिंचनासाठी आवश्यक जी साधन सामग्री आहे ती प्राप्त करावी आणि शेतीमध्ये जी उत्पादकता आहे ती वाढवावी। तर तुम्हाला ऑनलाईन जो अर्ज आहे, ठीक आहे, मी ते प्रोसेस सांगितली नाही, कारण आपण जर मोबाईलवरून अर्ज करू, आपण समजा आपण फॉर्म भरला मोबाईलमधून, ठीक आहे, त्या मी जे लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे तुम्ही क्लिक केली आणि जर तुम्ही त्या पेजवरती ओपन केल्या, ठीक आहे, त्या पेजवरती गेल्या आणि आपल्याला अर्ज करता वेळेस काही चुकलं, काही आपल्या हाताने चूक झाली तर आपला जो अर्ज आहे तो बाद केला जाऊ शकतो, ठीक आहे। तर आपण आपल्या मोबाईलमधून न भरता आपल्याला CSC सेंटर म्हणजे सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपल्याला जे आहे अर्ज करायचा आहे। तेथे का ते सेतू सुविधावाले 50 किंवा 100 रुपये घेणार आहेत, ठीक आहे। आपला जो अर्ज आहे सुरक्षितपणे आपला अर्ज सबमिट होऊन जाईल आणि आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल, ठीक आहे। CSC सेंटरमध्ये जा आणि या योजनेचा लाभ घ्या। तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे की नाही तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन जे आहे माहिती करू शकता। आधी पंचायत समितीमध्ये जा
आपल्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे की नाही, तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू आहे की नाही ते माहिती करा. समजा लागू असेल तर CSC सेंटरमध्ये जा आणि अर्ज करून घ्या. ठीक आहे. तर मंडळी, हे जो व्हिडिओ आहे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर नाही, त्यांना कोरडवाहू जमीन आहे. ठीक आहे. तर त्या कोरडवाहू जमिनीमध्ये विहीर खोदण्यासाठी 100% अनुदान जे आहे केंद्र सरकार देत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जो शेतकरी या योजनेसाठी 100% पात्र आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला. नमस्कार.